नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। बघा, आपण जो काही मागचा पार्ट बनवला होता वन वर्ड सबस्टिट्यूशन, तो पार्ट फर्स्ट होता। या सेकंड पार्ट मध्ये आपण राहिलेले जे काही वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे जे मागच्या टीईटीज मध्ये विचारले गेलेले होते ते बघणार आहोत। तर टीईटी पेपर सेकंड 2013 ला तुम्हाला विचारलेलं होतं, अ पोस्ट विदाउट रेम्युनरेशन, अशी पोस्ट जिथे काही पेमेंट दिलं जात नाही, सॅलरी दिली जात नाही, त्या पोस्टला ऑनररी अशी पोस्ट म्हटलं जातं। रिस्पेक्ट म्हणून, आदर म्हणून अशी पोस्ट दिली जाते। आता बाकीचे जे काही ऑप्शन आहे त्याचे एक्सप्लेनेशन आपण बघूया। पहिलं होतं बघा व्हॉलंटरी। व्हॉलंटरी म्हणजे स्व इच्छेने केलेलं, स्वतःच्या इच्छेने केलेलं। डन विलिंगली और बाय चॉईस, नॉट बिकॉज ऑफ एनी फोर्स और पेमेंट, पगार मिळावं किंवा कोणी जबरदस्ती करते म्हणून केलेलं काम म्हणजे व्हॉलंटरी नाही। तर व्हॉलंटरी म्हणजे स्वतःच्या इच्छेने केलेलं काम। दुसरा आहे बघा सिनेक्युअर। सिनेक्युअर मराठीमध्ये कर्म कठीण नसलेली पदवी किंवा ज्याला नाममात्र पद असं म्हटलं जातं। अ पोझिशन ऑर अ जॉब दॅट गिव्ह सॅलरी और स्टेटस बट रिक्वायर लिटल और नो वर्क, अशी पोस्ट, अशी नोकरी ज्या ठिकाणी सॅलरी दिली जाते, ज्या नोकरीमध्ये स्टेटस असतं पण त्या ठिकाणी कमी काम करावं लागतं, अशी पोस्ट जी असते तिला आपण सिनेक्युअर असं म्हणत असतो। पुढचं आपण बघितलं ऑनररी। अ पोस्ट और टायटल गिवन विदाउट पेमेंट, पोस्ट दिली जाते त्याच्या बदल्यात पेमेंट किंवा सॅलरी नाही दिली जात, ऍज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट और ऑनर, आदर म्हणून ती पोस्ट दिली जाते, त्या बदल्यात पेमेंट दिलं जात नाही। लास्ट ऑप्शन होतं इनव्हॉलंटरी, नको असतानाही जबरदस्तीने दिलेली पोस्ट, त्याला इनव्हॉलंटरी असं म्हणतात। इंग्रजीमध्ये बघा डन विदाउट वन्स विल और कंट्रोल, एखाद्याची इच्छा नसतानाही त्याला ती पोस्ट देणे, ती असते इनव्हॉलंटरी पोस्ट। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, तुम्हाला टीईटी पेपर सेकंड 2013 या पेपर मध्ये विचारलेलं होतं, द डिमिनिटिव्ह ऑफ द बुक इज अ बुकलेट। बुकचं डिमिनिटिव्ह आहे बुकलेट। द डिमिनिटिव्ह ऑफ अ रिव्हर इज, तुम्हाला आता रिव्हरचं डिमिनिटिव्ह विचारलेलं आहे। आता हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्यात आधी डिमिनिटिव्हचं मीनिंग समजलं पाहिजे। तर या ठिकाणी बघा डिमिनिटिव्हचा अर्थ होतो अ स्मॉलर और शॉर्टर फॉर्म ऑफ समथिंग, एखाद्या गोष्टीचा स्मॉलर किंवा शॉर्टर फॉर्म, याला आपण डिमिनिटिव्ह असं म्हणत असतो। एक्झाम्पल जर बघायचं झालं तर बुक याचं डिमिनिटिव्ह आहे बुकलेट आणि बुकलेटचा अर्थ होतो स्मॉल बुक। त्याचप्रमाणे आपल्याला रिव्हरचं डिमिनिटिव्ह विचारलेलं होतं, तर ते असेल रिव्ह्यूलेट। रिव्ह्यूलेट हे आपला आन्सर त्या ठिकाणी असणार आहे। पुन्हा एकदा आपण चारही ऑप्शन बघूया। बघा रिव्ह्यूलेट, रेटिक्यूल, रिंगलेट, त्याच्यानंतर आहे स्ट्रीमलेट, हे चार ऑप्शन होते। तर रिव्हरचं डिमिनिटिव्ह आहे रिव्ह्यूलेट। आता बाकीचे जे काही ऑप्शन आहे त्याचं एक्सप्लेनेशन बघूया। पहिलं ऑप्शन तुम्हाला होतं रेटिक्यूल। रेटिक्यूलचा अर्थ होतो स्मॉल हँडबॅग किंवा पर्स, छोटीशी पर्स किंवा हँडबॅग, त्याला रेटिक्यूल असं म्हटलं जातं। रिव्ह्यूलेट आपण बघितलं छोटीशी नदी किंवा छोटासा झरा, याला रिव्ह्यूलेट असं म्हटलं जातं। आता पुढे आहे रिंगलेट, अ स्मॉल कर्ल और अ रिंग ऑफ हेअर, आपल्या जे काही केस असतात त्या केसांची छोटीशी जी काही रिंग असते त्याला रिंगलेट असं म्हणतात। पुढचा ऑप्शन आहे बघा स्ट्रीमलेट, अ व्हेरी स्मॉल स्ट्रीम, छोटासा जो काही झरा असतो त्याला स्ट्रीमलेट असं म्हटलं जातं। पुढचा प्रश्न बघूया। टीईटी पेपर सेकंड 2013 मध्ये तुम्हाला विचारलेलं होतं, द फोबिया अबाउट एअर इज एरोफोबिया, द फोबिया अबाउट ओल्ड एज इज। आता फोबियावरती तुम्हाला प्रश्न विचारलाय बघा, द फोबिया अबाउट एअर, हवेविषयी, हवेची जी काही भीती असते त्याला एरोफोबिया असं म्हटलं जातं। त्याचप्रमाणे जे काही ओल्ड एज आहे, म्हातारपण, त्याच्याविषयीचा जो फोबिया आहे, त्याच्याविषयीची जी भीती आहे त्याला काय म्हटलं जातं असं तुम्हाला विचारलंय। व्हिडिओचा जर तुम्ही पहिला पार्ट बघितला असेल तर त्याच्यामध्ये फोबियावरती आपण प्रश्न घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल। पीवायक्यू अनालिसिसचा फायदा हा होत असतो, हे जे काही ऑप्शन आहे हे परत तुम्हाला इकडे दिसतात, परत ते रिपीट होतात प्रश्न। म्हणजे जर चार ऑप्शनचं तुम्हाला एक्सप्लेनेशन माहिती असेल तर तुम्ही इझिली तो प्रश्न टॅकल करू शकतात। मग इथे बघा गायनो
सिओफोबिया, पायरोफोबिया, ॲग्लोफोबिया आणि जेराफोबिया अशी 4 ऑप्शन दिलेले होते. तर जी काही ओल्ड एजची जी काही भीती आहे त्याला जेराफोबिया असं म्हटलं जातं. बाकी जे काही ऑप्शन आहे त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघणार आहोत. पहिलं होतं बघा गायनोसिओफोबिया. गायनोसिओफोबिया याचा अर्थ होतो फिअर ऑफ नॉलेज ऑर लर्निंग, शिकण्याची भीती किंवा ज्ञानाची भीती, याला गायनोसिओफोबिया असं म्हटलं जातं. पुढे आहे बघा पायरोफोबिया, फिअर ऑफ फायर. असा व्यक्ती ज्याला आगीची भीती, फायरची भीती वाटते त्याला आपण त्या व्यक्तीला फायरोफोबिया आहे असं आपण म्हणतो. पुढचं आहे बघा ॲग्लोफोबिया. ॲग्लोफोबिया म्हणजे फिअर ऑफ पेन, जे काही वेदना असतात त्या वेदनेची भीती, त्याला ॲग्लोफोबिया असं म्हटलं जातं. पुढे आपलं जे काही उत्तर होतं ते होतं जेराफोबिया. आणि जेराफोबिया याला दुसरं नाव आहे जेरंटोफोबिया. या दोन्हींचा अर्थ एकच आहे, फिअर ऑफ ओल्ड एज, म्हातारपणाविषयीची भीती, त्याला आपण जेरंटोफोबिया किंवा जेरोफोबिया असं म्हणतो. बघूया पुढचा प्रश्न. टीईटी पेपर 1 2016 तुम्हाला विचारलं होतं अ प्लेस फॉर अम्युनेशन अँड वेपन्स इज कॉल्ड. बघा असं ठिकाण ज्या ठिकाणी वेपन्स, हत्यारं ठेवले जातात, अम्युनेशन दारुगोळा ठेवला जातो, त्या ठिकाणाला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे अर्सेनल. बाकीचे जे काही ऑप्शन आहे त्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. पहिलं ऑप्शन तुम्हाला दिलं होतं अरेना. मग अरेना बघा असं ठिकाण असतं, असं प्लेस असतं ज्या ठिकाणी स्पोर्ट्स, क्रीडा, कॉन्टेस्ट, स्पर्धा आणि पब्लिक इव्हेंट होत असतात, त्या ठिकाणाला आपण अरेना म्हणतो. अर्सेनल आपण बघितलं असं ठिकाण ज्या ठिकाणी वेपन्स आणि अम्युनेशन स्टोअर केले जातात, त्यांचा साठा केला जातो, त्याला आपण आर्सेनल असं म्हणतो. तिसरं आहे असायलम. असायलम म्हणजे जे काही निर्वासित असतात बघा, एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये जे लोक आश्रय घेतात आणि जो देश त्यांना आश्रय देतो त्याला असायलम असं म्हटलं जातं. अ प्लेस ऑफ सेफ्टी ऑर शेल्टर एस्पेशली फॉर पीपल हु आर मेंटली इल ऑर रेफ्युजी. जसं बघा तिबेटचे जे काही आपले दलाई लामा आहे ते रेफ्युजी म्हणून भारतात आले आणि भारताने त्यांना असायलम दिलं. एक सेफ असं प्लेस दलाई लामा यांना भारतामध्ये भेटलं. पुढे आहे बघा पॅन्ट्री. पॅन्ट्री हे असं ठिकाण असतं, छोटीशी रूम असते ज्या ठिकाणी अन्न, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस आणि किचन आयटम हे ठेवले जातात. अशा ठिकाणाला आपण पॅन्ट्री असं म्हणतो. पुढचा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता टीईटी 2016 पेपर 1 मध्ये द ट्रॅडिशनल शॉर्ट स्टोरी दॅट टीचेस अ मॉरल लेसन. पारंपरिक छोटी गोष्ट जी आपल्याला नैतिक शिकवण देते, एस्पेशली वन विथ ॲनिमल्स ॲज कॅरेक्टर. आणि त्या गोष्टीमध्ये प्राणी हे त्या गोष्टीचे पात्र असतात, त्या गोष्टीला काय म्हटलं जातं? त्या शॉर्ट स्टोरीला म्हटलं जातं फेबल. बाकीचे जे काही ऑप्शन आहे त्याचं एक्सप्लेनेशन बघूयात. बघा पहिलं आहे पॅरेबल. पॅरेबल ही सुद्धा शॉर्ट स्टोरी असते, पण हिच्यामध्ये जे काही कॅरेक्टर्स असतात, जे काही पात्र असतात ते ह्युमन, मानवी पात्र असतात, ह्युमन कॅरेक्टर असतात. ही जी शॉर्ट स्टोरी आहे ती सुद्धा आपल्याला मॉरल आणि स्पिरिच्युअल लेसन शिकवण देण्याचं काम करत असते. आपलं आन्सर होतं बघा फेबल. ही सुद्धा एक शॉर्ट ट्रॅडिशनल स्टोरी असते आणि हिच्यामध्ये जे काही कॅरेक्टर्स आहेत, पात्र आहेत, ते ॲनिमल्स असतात आणि या स्टोरी मधनं सुद्धा आपल्याला मॉरल लेसन त्या ठिकाणी दिलं जातं. जसं बघा एक एक्झाम्पल फेमस आहे फॉक्स आणि ग्रेप्स. ही जी काही एक कथा आहे त्याच्यामध्ये बघा फॉक्स हे एक ॲनिमल पात्र त्या कथेमध्ये आपल्याला बघायला भेटतं. ही स्टोरी जी आहे ते फेबलचं उदाहरण आहे. पुढे ऑप्शन आहे मिथ. अ ट्रॅडिशनल स्टोरी ऑफन अबाउट गॉड्स, हिरोज, नॅचरल फेनॉमेना. मिथ ही जी काही गोष्ट असते ती देवांविषयी असते किंवा जे काही हिरोज वगैरे असतात, वीर योद्धे वगैरे असतात किंवा एखादी नैसर्गिक घटना त्याच्याविषयीची गोष्ट, याला आपण मिथ असं म्हणतो. लास्ट ऑप्शन होतं ॲलेग्री. ॲलेग्री ही अशी स्टोरी असते किंवा कविता असते दॅट कॅन बी इंटरप्रिटेड टू रिव्हील अ हिडन मॉरल ऑर पॉलिटिकल मिनिंग. अशी गोष्ट जिच्यामधून एक हिडन मेसेज, हिडन मॉरल आपल्याला मिळत असतं, त्या गोष्टीला आपण ॲलेगरी असं म्हणतो. कोडेड थोडी स्टोरी असते सिक्रेट लँग्वेज मध्ये, ते आपल्याला रिव्हील करावे लागते तिचा मेसेज समजून घेण्यासाठी. जसं आपलं अनेक जे स्क्रिप्चर आहे त्याच्यामध्ये गोष्ट सांगितली आहे आणि त्या गोष्टीतनं आपल्याला मेसेज डिराईव्ह करावा लागतो. पुढचा प्रश्न बघूया. वन हू इज इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ वुमन. असा व्यक्ती
जो महिलांचं कल्याण व्हावं, महिलांचं वेलफेअर व्हावं, याच्यामध्ये जो व्यक्ती इंटरेस्टेड असतो त्या व्यक्तीला फेमिनिस्ट असं म्हटलं जातं. मग आता जे काही बाकीचे ऑप्शन आहे बघा त्याच्याविषयी आपण समजून घेऊ. पहिलं ऑप्शन आहे ऍसेटिक. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, आपल्याला पेपरला विचारलेलं होतं, असा व्यक्ती जो मेडिटेशन करतो, सिंपल लाईफ जगतो, डिसिप्लिन लाईफ जगतो, अशा व्यक्तीला आपण ऍसेटिक असं म्हणत असतो. दुसरा ऑप्शन आहे फेमिनिस्ट. असा व्यक्ती जो महिलांच्या कल्याणाचा विचार करतो त्याला फेमिनिस्ट म्हटलं जातं, किंवा अशी स्त्री जी महिलांसाठी लढते, महिलांच्या अधिकारांसाठी लढते, तिला फेमिनिस्ट म्हटलं जातं. पुढे बघा रेक्ल्यूज, अ पर्सन हु लिव्हज अलोन. असा व्यक्ती ज्याला एकट्याला राहायला आवडतं, जो टाळतो, जो अवॉइड करतो बाकीच्या लोकांना, अशा व्यक्तीला आपण रेक्ल्यूज असं म्हणत असतो. शेवटचा ऑप्शन आहे बघा रिप्रूफ. रिप्रूफ, क्रिटिसिझम ऑर ब्लेम फॉर समवन्स मिस्टेक. एखाद्या व्यक्तीकडून जर चुकी झाली तर त्या व्यक्तीवरती टीका करणं, त्या व्यक्तीला दोष देणं, असा करणारा जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीला आपण रिप्रूफ असं म्हणत असतो. आशा करतो तुम्हाला चारही ऑप्शन समजले असतील. पुढचा प्रश्न बघूया. टीईटी पेपर सेकंड 2016 ला विचारलं होतं. स्पेशालिस्ट इन डिसऑर्डर ऑफ द नर्वस सिस्टीम. जे काही नर्वस सिस्टीम असते तिचे जे काही डिसऑर्डर असतात त्या डिसऑर्डर ट्रीट करणारा जो स्पेशलिस्ट आहे त्याला न्यूरोलॉजिस्ट असं म्हटलं जातं. म्हणून आपला आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 1 न्यूरोलॉजिस्ट. बाकीचे ऑप्शन आहे त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. न्यूरोलॉजिस्ट आपण बघितलं, असा व्यक्ती, असा डॉक्टर जो काय करतो, नर्वस सिस्टीम चे जे काही डिसऑर्डर आहे त्याला ट्रीट करण्याचं काम करतो. दुसरा आहे बघा ऑर्थोपोडिस्ट किंवा ऑर्थोपेडिक, अ डॉक्टर हु ट्रीट्स डिसऑर्डर ऑफ बोन, जॉइंट्स अँड मसल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असा डॉक्टर जो बोन्स, जॉइंट्स आणि मसलचे डिसऑर्डर ट्रीट करतो त्याला आपण ऑर्थोपेडिस्ट किंवा ऑर्थोपेडिक असं म्हणतो. पुढे आहे डर्मेटोलॉजिस्ट. हे सुद्धा आपण बघितलं होतं, असा डॉक्टर जो स्किन डिसीजेस ट्रीट करण्याचं काम करतो त्याला आपण डर्मेटोलॉजिस्ट म्हणतो. पुढे आहे बघा गायनेकोलॉजिस्ट. हा असा डॉक्टर असतो जो जे काही महिलांची जे काही रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे त्याच्यामधला जो स्पेशलिस्ट डॉक्टर असतो त्याला गायनेकोलॉजिस्ट असं म्हटलं जातं. तर आपला आन्सर होतं न्यूरोलॉजिस्ट, असा डॉक्टर जो नर्वस सिस्टीमला ट्रीट करतो. बाकीचे ऑप्शन सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे, कारण की परत पुढच्या टीईटी मध्ये परत हे ऑप्शन येऊ शकतात, या ऑप्शन मधनं प्रश्न फ्रेम होऊ शकतो, त्याच्यामुळे ते आपल्याला माहिती हवं. पुढे बघू आता पुढचा प्रश्न आहे टीईटी पेपर सेकंड 2017. विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट करेक्टली मॅच. अशा प्रकारचा सुद्धा एक प्रश्न येतो. 4 पेअर दिलेले असतात, त्याच्यामधली एक पेअर रॉंग असते, ती तुम्हाला ओळखायची असते. पहिलं दिलं बघा वन हु थिंक्स ओनली ऑफ वन सेल्फ, इगोइस्ट. बरोबर आहे, असा व्यक्ती जो फक्त स्वतःचाच विचार करतो त्याला अहंकारी, इगोइस्ट असं म्हटलं जातं. वन हु मॉक्स ऍट एनिथिंग पीपल डू. असा व्यक्ती जो लोकांना डिवचण्याचं, चिडवण्याचं काम करतो. लोक जर काही गोष्ट करत असतील तर त्यांना मॉक करण्याचं, त्यांची थट्टा करण्याचं काम करणारा व्यक्ती त्याला सिनिक असं म्हणत असतात. वन हु इज केअरफुल अबाउट डिटेल करेक्टनेस. असा व्यक्ती की जो काळजी घेतो, एखादी गोष्ट करेक्टच झाली पाहिजे, योग्यच झाली पाहिजे, त्या व्यक्तीला आपण फॅस्टिट्युडियस असं म्हणत असतो. शेवटचा ऑप्शन आहे बघा वन हु कॅन नॉट बी करेक्टेड. असा व्यक्ती ज्याला आपण करेक्ट करू शकत नाही त्याला इनकरेक्टेबल म्हणतात का, तर नाही, रॉंग. हे जे आपला ऑप्शन आहे ती इनकरेक्ट आहे. असा व्यक्ती ज्याला आपण करेक्ट करू शकत नाही त्याला आपण इनकॉर्जिबल असं म्हणत असतो. इनकॉर्जिबल. आपला राईट आन्सर आहे पेअर क्रमांक 4 जी रॉंग होती. या ठिकाणी इनकरेक्टेबल दिलंय, त्याच्याऐवजी इथे हवं होतं इनकॉर्जिबल. आशा करतो समजलं असेल. पुढचा प्रश्न बघूया. इफ राहुल्स टीथ आर अनइवन. जर राहुलचे दात वेडेवाकडे असतील, अनइवन असतील, होम शुड ही विजिट. तर त्याने कोणाला भेटलं पाहिजे. टीईटी पेपर क्रमांक 2 2017 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर याचा आन्सर असेल ऑर्थोडोंटिस्ट. तर राहुलने ते दातांचा वेडेवाकडापणा दूर करण्यासाठी ऑर्थोडेंटिस्टला भेटायला हवं. बाकीचे जे काही ऑप्शन आहे त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. बघा ऑर्थोडेंटिस्ट असा डॉक्टर असतो जो डेंटल स्पेशलिस्ट असतो, जो जे काही इरेग्युलरिटीज आहेत टीथच्या आणि जॉटच्या त्या ट्रीट करण्याचं काम करतो. दुसरा आहे बघा ऑस्टिओपॅथ. असा डॉक्टर जो ट्रीट करतो बोन्स आणि मसलचे डिसऑर्डर्स, त्याला ऑस्टिओपॅथ असं म्हणतात. पुढे आहे बघा ऑन्कोलॉजिस्ट. असा डॉक्टर जो कॅन्सर ट्रीट करण्याचं काम करतो, कॅन्सरवरती उपचार करतो, त्याला
ऑन्कोलॉजिस्ट म्हणतात. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. चिरोपोडिस्ट असा डॉक्टर जो काही फीटचे जे काही डिसीजेस आहेत ते ट्रीट करण्याचं काम करतो, त्याला आपण चिरोपोडिस्ट असं म्हणतो. तर आपलं जे आन्सर होतं ते होतं पहिलं ऑर्थोडोंटिस्ट. बघूया पुढचा प्रश्न. विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट करेक्टली मॅच? टीईटी पेपर सेकंड 2020 2020 मध्ये विचारलंय. वन हू हेट्स मॅनकाइंड, मिस अँथ्रोप बरोबर आहे. वन हू हेल्प्स द पुअर अँड नीडी, फिलॅन्थ्रोपिस्ट बरोबर आहे. वन हू कलेक्ट्स और स्टडी स्टॅम्प्स, फिलॅटेलिस्ट हे पण बरोबर आहे. वन हू हेट्स वुमन, फिलॅन्डेरर, तर हे रॉंग आहे. बघा इथे दिलं होतं असा व्यक्ती जो महिलांना हेट करतो, तर त्याला म्हटलं जातं मित्रांनो मिसोगायनिस्ट. मिसोगायनिस्ट असा व्यक्ती असतो जो महिलांचा द्वेष करतो, म्हणून आपला आन्सर या ठिकाणी मिसोगायनिस्ट हवं होतं, पण त्यांनी आपल्याला फिलॅन्डेरर दिलेलं होतं, म्हणून जे काही ऑप्शन क्रमांक 4 ही आहे आपली इनकरेक्ट पेयर. बघूया पुढचा प्रश्न. बघा विचारलंय टीईटी पेपर 1 2020 ला. वन वर्ड सबस्टिट्यूशन, विच वन ऑफ द फॉलोइंग पेयर इज नॉट करेक्टली मॅच? जेनोसाइड, मर्डर ऑफ रेस बरोबर आहे. एखाद्या वंशाची सामूहिकरित्या हत्या करणे म्हणजे जेनोसाइड. पुढे आहे बघा सोरो रिसाइड, मर्डर ऑफ सिस्टर बरोबर आहे. इथे पाहिजे सिस्टर, मर्डर ऑफ सिस्टर, त्याला सोरोसाइड म्हणतात बरोबर आहे. पुढे बघा युरोक्साइड, मर्डर ऑफ ब्रदर चुकीचं आहे. पुढे बघा मॅट्रिसाइड म्हणजे मर्डर ऑफ मदर, हे सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. आता आपण एक्सप्लेनेशन बघूया. बघा जे काही युरोक्साइड आहे याचा अर्थ होतो मर्डर ऑफ वन्स वाईफ, स्वतःच्या वाईफची हत्या करणारा व्यक्ती किंवा ती जी हत्या केली जाते त्याला युरोक्सोसाइड असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी आपल्याला ब्रदरचं मर्डर म्हणजे युरोक्सिसाइड दिलेलं होतं, म्हणून ती जी आपली पेअर आहे 3 क्रमांकाची ती रॉंग असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. सुधीर इज अफ्रेड ऑफ बुक्स. सुधीरला पुस्तकांची भीती वाटते. हिज फॅमिली थिंक्स दॅट ही इज सफरिंग फ्रॉम, मग त्याच्या कुटुंबाला वाटतं त्याला कुठला आजार आहे, तर याचं योग्य उत्तर आहे बिब्लिओफोबिया. आता बिब्लिओफोबिया असा आजार आहे ज्या व्यक्तीला पुस्तकांची भीती वाटते. बाकीचे जे काही ऑप्शन आहे त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघूया. पहिले दिले बघा अँड्रोफोबिया. अँड्रोफोबियाचा अर्थ होतो फिअर ऑफ मेन, माणसांची भीती ज्याला वाटते त्याला अँड्रोफोबिया असतो. पुढे आहे बघा लोगोफोबिया, फिअर ऑफ वर्ड्स और ऑफ स्पीकिंग इन पब्लिक, लोकांमध्ये बोलण्याची भीती, त्याला लोगोफोबिया असं म्हणतात. पुढे बघा बिब्लिओफोबिया, फिअर ऑफ और हेट्रेड ऑफ बुक्स, पुस्तकांची भीती, याला बिब्लिओफोबिया असं म्हणतात. पुढे बघा हेडोनोफोबिया, फिअर ऑफ प्लेजर और हॅपीनेस, ज्या व्यक्तीला आनंदाची भीती वाटते, प्लेजरची भीती वाटते, हॅपीनेसची भीती वाटते, त्याला आपण हेडेनोफोबिया असं म्हणतो. बघूया पुढचा प्रश्न. तर अशा पद्धतीने मागच्या टीईटीज मध्ये जेवढे काही प्रश्न विचारलेले होते ते आपण 2 पार्ट मध्ये कव्हर केले. धन्यवाद मित्रांनो. नक्कीच तुम्हाला या सिरीजचा फायदा होत असेल अशी मी आशा व्यक्त करतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. लवकरच भेटूया पुन्हा एकदा अशा एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, हॅव अ नाईस डे, टेक केअर.